बारामतीमधील AI कार्यक्रमाला अजित पवारांनी दांडी मारली आहे। शरद पवार यांच्यासोबत एकत्र कार्यक्रमात येणं अजित पवारांनी टाळले। अजित पवार न आल्यामुळे आता चर्चांना जोर आलाय। शरद पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, योगेंद्र पवार या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। पण अजित पवार माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या आजच्या शेवटच्या दिवस प्रचारासाठी बारामती परिसरात व्यस्त आहेत। अजित पवार यांची माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या प्रचारालाच पसंती मिळाली आहे। कार्यक्रम सुरू होऊन 1 तास उलटून गेलाय तरी देखील अजित पवार या कार्यक्रमाला आलेले नाहीयेत। आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी जयदीप भगत। जयदीप, आपण पाहिलं की जवळपास संपूर्ण पवार कुटुंब इथे एकत्र आलंय, परंतु अजित पवारांनी दांडीच मारली आहे। खरं तर श्रुती, आज माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे। अजित पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः या निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत आणि बारामतीमध्ये 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरती जी कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे, काल ती शारदानगर येथे झाली आणि आज विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी होते। शरद पवार दोन्ही संस्थेचे अध्यक्ष आहेत, तर मात्र इकडे विद्याप्रतिष्ठानना शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, योगेंद्र पवार असतील, सुनेत्रा पवार असतील आणि अजित पवार देखील विश्वस्त आहेत। खरं तर अजित पवार या ठिकाणी येणं अपेक्षित होतं, मात्र अद्यापपर्यंत 1 तास उलटून गेला तरी अजित पवार अद्यापर्यंत पोहोचलेले नाहीयेत। मात्र दुसरीकडे आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रचारामध्ये व्यस्त असल्याचं पाहायला मिळते। अगदी सकाळपासूनच त्यांनी बारामतीतील विविध ग्रामीण भागातील विविध ठिकाणी जे आहे ते गाठीभेटी घेण्यास सुरुवात केलेली। त्याच्यामुळे अजित पवार या ठिकाणी आतापर्यंत 1 तास उलटून गेलं तरी आले नाहीत, त्याच्यामुळे अजित पवारांनी दांडी मारली असंच म्हणावं लागेल। श्रुती, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी